हॅलो फ्रेंड्स, मी अर्पिता आणि स्वागत असतं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी मालवणात जाते माशांच्या लिलावाक. आणि मालवणातला माशांचा लिलाव खूप मोठो असता, तुमका सगळ्यांना माहितीच आहे. तर तुमका माशाचा लिलाव बघूचो असतात तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता आपण जाऊया. मालवणातला माशांचा लिलाव खूप मोठो असता असं मी खूप जणांकडनं ऐकलं असतंय, पण आज मी पहिल्यांदाच बघतलंय आणि माका तर खूपच एक्साइटमेंट आहे. कधी एकदा पोचते असं झाला. म्हणजे ना माका असं थोडं आठवतं की मी एकदा लहानपणी गेलेलं आहे आईसोबत आणि तेव्हा कसं होतं माहिती की कापतं असतात ना, ती टोपलीवर मासे घेऊन बसतात आणि मग ती टोपली आपण ती सांगतील त्या भावाक विकत घ्यायची, त्यांना तेवढे पैसे द्यायचे, मग ते टोपलीवर मासे आपले असं काहीतरी होतं. हे बघा मालवणचं एसटी डेपो. कोणाकोणाक माहिती आता कमेंट करून नक्की सांगा. तसं बघू गेलं तर आमच्या कट्ट्यावरून मालवण खूपच जवळ आहे, त्यामुळे येऊ काय वाटत नाही. आणि बघता बघता आपण कधी मालवणात येऊन पोहोचलो पण. तर मी ना पहिल्यांदाच लिलावा केलाय आणि आता बघू कसं काय असतं. आता मालवणचं लिलाव खूप मोठं असतं आणि मालवणच्या लिलावात खूप गर्दी असतं असं मी खूप जणांकडनं ऐकलं होतं. आणि हे सगळे गाडी बघून माका तरी असंच वाटतं की खूप गर्दी आहे. आता मी लिलावाच्या हाय पोचलंय. आता बघूया आपण कसं काय असतं. आता चला, खूप गर्दी आहे. त्या मोठ्या जहाजांपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत हा बघा त्यांची. खूपच मेहनत हा, खूप कष्टाचं काम असतं. अंगावर काटो येत आहे सगळं बघून. लिलावाचे मासे आपण बघूक जाऊयाच, पण त्याआधी तुमका मी मासे समुद्रातले कसे पकडले जातात ता सांगतोय. तर हे मोठे बोटी असतात ना, ते काय करतात माहिती आहे, समुद्रात माशांसाठी जाळी टाकलेली असतात ना, ती ओढूचं काम करतात. त्या बोटींमध्ये ते मासे इले समुद्रातले की कडे हे बघा होडीये दिसतं, ते होडी असताना त्यातनं ते मासे आणले जातात बोटीमधले आणि मग किनाऱ्यावर इल्यानंतर मग ते ट्रेमध्ये भरून मग लिलावात आणले जातात. मासे म्हणतो आपण, पण ते पकडण्यासाठी खूप मेहनत असतं मच्छीमारांची आणि खूप कष्ट असतात. खूप मेहनतीचं काम आहे या सगळा. चला आता आपण लिलावाचे मासे बघू जाऊया. गर्दी तर खूप आहे, कमी होईल असं वाटत नाही. तर चला आता जाऊनच बघूया कसे काय मासे असतात, ते काय किमती आहेत. तुमका एक गोष्ट खरी खरी सांगू काय, माका हे एवढे मासे बघून ना काही सुधारणाच नाही. नक्की काय घ्यायचं आता. कशी हा? मासे तर दिसतात असतात खूप, पण किमती पण खूप असतात. आणि माका ना आतापर्यंत असं माशांचं एक वाटो घ्यायचं माहिती होतो आणि हय असे 1 किलो 2 किलो अशा मापावर घ्यायचे लागतात. हे बघा 350 रुपये सगळे. बघितलास किती मोठे मोठे मासे होते. आणि तुम्ही कधी मालवणच्या लिलावा केलास काय, तर माका कमेंट करून नक्की सांगा. हा पापलेट गोष्ट 1000ची 8 येते ती. आमच्याकडे शेतामध्ये भेटतात. मालवणची नाही समज. एवढे सगळे मासे बघून माका समजतच ना नक्की काय घ्यायचं. 350 आता असं विचार करते की कोलंबी घ्यायची. कोलंबी 350 रुपये सांगितले किलो आणि मासे महाग असतात. तर आता बघू काय घेऊया ते कळत नाही मला. ही बघा 1 किलो कोलंबी घेतली मी 350 रुपयाची. आणि माशांची किमती खूपच असतात, त्यामुळे मासे नाही घेऊ. आता जरा समुद्राच्या पाण्यात जाते. ह्या बघा पाणी इला पाठी गेला आणि या समुद्राच्या लाटांचं पाणी पायावर इला ना की पायांचे एवढे गुदगुले होतात ना. पायावर इला म्हणजे लाटांमध्ये येऊ चला. ही बघा लाट येतात.
आज ना मी स्वतःसाठी थोडं वेळ काढले असं आणि प्रत्येकानं असं स्वतःसाठी वेळ काढूकच हवा म्हणजे खूप चांगला वाटतं. आणि ना अशा शांत वातावरणात फिरण्याची मजा काही वेगळीच असतं. आता ना मी ह्या ठिकाणी कोकणातला खरा सुख अनुभवते. सुख म्हणजे नक्की काय असतं ना, तर खरं सुख म्हणजे ह्याच असं. आता ना मी समुद्राच्या किनाऱ्यावर फिरते असं. समोर समुद्र, लाटांचा आवाज आणि थंडगार वारं सुटला. खूपच मस्त वाटतं. माका तर खूपच आनंद होता त्या सगळ्या फिरताना. माका एवढा भारी वाटतं ना. आता ना ही लहान बोट आहे ना ती मोठ्या बोटीकडे जाता आणि मोठ्या बोटीतले मासे असत ना ती घेऊन पुन्हा ती किनाऱ्यावर येतली. म्हणजे किती मेहनत आहे ना या सगळ्याची. आणि आपल्याक फक्त मासे दिसतात पण त्यामागचे कष्ट कोणाकच माहिती नसतात. मी पण ह्या सगळा पहिल्यांदाच बघते असं आहे. हे सगळे मच्छीमार ना रोज पहाटे किंवा रात्री समुद्रात जातात. ते वारो, पाऊस, उंच लाट आणि खराब हवामानाचा सामना करून मासेमारी करतात. समुद्रात जाळी टाकणे, मासे पकडणे, जाळी ओढणे आणि मासे किनाऱ्यापर्यंत घेऊन येणे या कष्टाचं काम करतात. त्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला ताजे मासे मिळतात आणि अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह पण होता. माझ्या पाठीमागे तो व्ह्यू बघा किती मस्त दिसतात तो. आणि त्यात महाराज पण किती मस्त दिसतात असत. किती सुंदर दृश्य आहे ना. ह्या सगळं बघून मी तर निशब्द झालंय. ह्या सुंदर दृश्य बघून तुमका कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. किती मस्त वाटतं. असं वाटतं की हळद थांबायचा समुद्राच्या जवळ. खूप छान वाटतं. कोलंबी घेतली, थोडा वेळ समुद्राच्या पाण्यात गेलोय आणि आता घरी जात आहे. तर चला, आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.